आणि मनशांती आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मी मागल्या खेपेला सांगितलं की पाप आणि पुण्याचा विचार माणसाने अवश्य केला पाहिजे, कारण त्याच्याशी संपूर्ण जीवन निगडीत आहे. आपलं जीवन म्हणजे काय असं जर एका वाक्यात सांगायचं झालं तर पाप पुण्याचा हिशेब चुकता करणं म्हणजे जीवन. बाकी दुसरं काय नाही. आपण जीवनात काय करतो तेच करतो ना. आपण म्हणतो नियती. आता नियती येते कुठून? नियती येते कुठून? नियती ही काही आकाशाच्या पलीकडे आहे किंवा ती कुठेतरी एक अननोन पॉवर आहे किंवा ती अज्ञात शक्ती आहे वगैरे वगैरे या कल्पना चुकीच्या आहेत. नियती ज्याला आपण म्हणतो ती नियती आपल्या कर्मातून निर्माण होते. आपण जे कर्म करतो त्या कर्मातून जी निर्माण होते ती नियती. त्याची व्याख्या जर करायची झाली तर कर्म केल्याबरोबर निसर्गाचे नियम त्याला गती मिळते आणि त्या गतीतून जी निर्मिती होते त्याला नियती असं म्हणतात. म्हणून नियती कुठून आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. ती नियती जी आहे ती कर्मातून येते. आणि कर्म जे आहे ना ते कर्म तुम्ही केलं की पाप पुण्य निर्माण होतं. ज्याला आपण कर्म म्हणतो ना त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं. आणि म्हणून कर्म हे महत्त्वाचं आहे. बाकी मी प्रवचनातून अनेक वेळा सांगतो की संचित ते नशीब हा सगळा जो प्रवास आहे, संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पाप पुण्य, नंतर नियती, मग सुखदुःख आणि मग नशीब, हा जो एक प्रवास आहे आपला, ह्याच्यामध्ये परमेश्वर कुठे येतच नाही. अनेक लोकांच्या भुवया उंचावतील, अनेक लोकांच्या मेंदूला मुंग्या येतील, पण हा सिद्धांत आपण लक्षात ठेवायचा की संचित ते नशीब याच्यामध्ये परमेश्वर कुठे येतच नाही. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही. तो तुमच्यात हस्तक्षेप करत नाही. किंबहुना माणूस हा प्राणी त्याच्या खिचगंटीत नाही. जीवनविद्येचे जे सिद्धांत आहेत, तुम्ही जर मेंदू चालवा, डोकं वापरा, बुद्धी चालवा, विचार करा, म्हणजे मी काय म्हणतो ते पटेल. पण पटवूनच घ्यायचं नाही, विचारच करायचा नाही, डोकंच चालवायचं नाही, तर तुम्हाला कसं पटणार? पूर्वी आम्ही आतापर्यंत जे काही ऐकत आलेलो आहोत त्याच्यावरच तुम्ही जर विसंबून राहायला लागलात तर पूर्वी तुम्ही खटाऱ्यातून जात होता, मग आताही खटाऱ्यातूनच जा. मग इतके जे शोध लागले त्या शोधांचा उपयोग काय? मग नाही ना, आमचे वडील खटाऱ्यातून जात होते, आजोबा खटाऱ्यातून जात होते, मग आम्ही पण खटाऱ्यातून जाऊ. जा, कोणी नको म्हटलं आहे. अरे पण आता तुला विमान आहे, तर विमानातून तू जाऊ शकतोस. रेल्वे आहे, मोटर आहे, कितीतरी सुविधा आहेत. तर तसं आता कितीतरी जर विचार केला तर जीवनविद्येने लावलेला एक शोध आहे असं म्हटलं तरी चालेल की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर ढवळाढवळ करत नाही. किंबहुना तो माणूस हा प्राणी परमेश्वराच्या खिचगंटीत नाही. खिचगंटीत नाही हे शब्द जरा अंडरलाईन करा. मला तुम्ही सांगा, तुमच्या खिचगंटीत ढेकूण आहे का? मुंग्या आहेत का? लहान लहान कीटक आहेत, ती आहेत का तुमच्या खिचगंटीत? ती तुमच्या पायाखाली किती येतात, मरतात, जातात, उरतात, काय तुम्हाला पत्ता पण नाही. ते मेली ह्याचाही पत्ता नाही, ते जन्माला आली त्याचाही पत्ता नाही, काही कशाचाच पत्ता नाही, खिचगंटीत नाही. तसा माणूस हा प्राणी परमेश्वराच्या खिचगंटीत नाही. मग तुम्ही जर त्याच्या खिचगंटीत नाही तर तुम्ही केलेले नवस, तुम्ही केलेल्या प्रार्थना, तुम्ही केलेले अमुक, तुम्ही केलेले तमुक, ह्याचा त्याच्याशी काय संबंध आहे? काहीच संबंध नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण जे करतो त्याच्या पाठीमागे जे सायन्स आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते सायन्स म्हणजे निसर्गाचे नियम आणि तुम्ही करता ते कर्म. लक्षात घ्या, जीवनविद्या काय सांगते की ह्याच्या पाठीमागे जे सायन्स आहे, विज्ञान आहे, ते म्हणजे तुम्ही करता ते कर्म आणि त्या कर्माचा येणारा निसर्ग नियमांशी संबंध, या दोन्हीच्या संबंधातून तुमचं जीवन घडत असतं.
जसं नवरा बायकोच्या संबंधातून मूल जन्माला येतं, तसं कर्म आणि निसर्ग नियम यांच्या संबंधातून तुमचं जीवन निर्माण होतं, सुखदुःख निर्माण होतं, तुमचं नशीब निर्माण होतं. आणि म्हणून कर्माला महत्त्व आहे. तर निसर्ग नियम आहेच. निसर्ग नियम ते पूर्वी होते. प्रभू रामचंद्राच्या वेळेला जे निसर्ग नियम ते कृष्णाच्या वेळेला, तेच तुकाराम महाराजांच्या वेळेला, तेच आपल्या वेळेला, ते यापुढेही तेच असते. निसर्गाच्या नियमामध्ये कधीच बदल होत नाही. ते आहे तसेच आहेत. जो काही बदल करायचा, घडवून आणायचा, तो माणसाने निसर्गाच्या नियमाला अनुसरणे. कारण निसर्गाचे नियम माणसाला किती ठाऊक आहेत. तुम्ही जर बघितलं तर निसर्गाचे नियम किती लोकांना ठाऊक आहेत. विज्ञानाला तरी किती ठाऊक आहे. जीवनविद्या असं सांगते की जसा परमेश्वर इन्फिनिट आहे, तसे निसर्गाचे नियम इन्फिनिट आहेत. निसर्गाचे नियम इन्फिनिट आहेत. माणसाला किती माहिती आहेत त्याच्यापैकी 10% माणसाला माहीत नाही. म्हणजे किती अजून माहिती व्हायला पाहिजे. ते जसजसं आपल्याला माहिती होत जाईल तसं आपल्याला आपलं जीवन त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. आणि म्हणून ह्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मानवी जीवनामध्ये परमेश्वर हस्तक्षेप करत नाही. तो कृपा आणि कोप करत नाही. तो कोणाच्या बाबतीत पार्शालिटी करत नाही. नवसाला वगैरे तो पावतो वगैरे ह्या आपल्या स्वतःच्या कल्पना आहेत. नाही तर नवस एक मला सांगा, एक शंकराचं देऊळ आहे आणि त्या गावामध्ये 2 माणसं एकमेकांचे शत्रू, आणि जमिनीवरून काहीतरी तंटे सुरू झाले आणि दोघे जण कोर्टात गेले. आता दोघे कोर्टात गेल्यानंतर निकाल आज ना उद्या लागणारच. आता मला सांगा, हे दोघे जण शंकराच्या देवळात जातात, दोघे जण शंकराकडे नवस करतात की हे माझ्या मनाप्रमाणे कोर्टाचा निकाल झाला तर मी तुला अमुक देईन. पण दुसराही तेच सांगतो. आता शंकर कोणाच्या बाजूने करणार. मला सांगायचा मुद्दा असा की इथे शंकर तुमच्या भानगडीतच पडत नाही. मग तुम्ही नवस करा, तो पावला तर त्याला तुम्ही मला शंकर पावला म्हणा, जो पावला नाही तो म्हणा मला पावला नाही. कळलं की नाही. पण याच्यामध्ये जीवनविद्या असं सांगते की परमेश्वर कुठे येतच नाही. येतात ते निसर्गाचे नियम आणि तुमचं कर्म. म्हणून कर्म आणि निसर्गाचे नियम यांचा जो संबंध आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणून जीवनविद्या काय सांगते, तुम्ही कर्म केलं की त्याच्यातून पाप पुण्य निर्माण झालं, आणि हे जे पाप पुण्य निर्माण होतं ते तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतं. सगळी नियती वगैरे जे म्हणतात ती त्याच्यातून निर्माण होते. संचित, आता आपण म्हणतो मागलं संचित, ते संचित तरी कुठून आलं, कर्मातूनच आलं. संचित ज्याला म्हणतात ते आलं कुठून, कर्मातूनच आलं. तुम्ही कर्म केलं म्हणून ते संचित आलं ना. पण मी कर्म करणार नाही असं म्हटलं तरी कर्म करणार नाही हे सुद्धा कर्मच झालं. मग कर्म न करता तू जर राहिला तर त्याची फळं भोग, मग तुला जेवायला पण मिळणार नाही. तर कर्मच करायचं नाही म्हटलं तर जेवणार कसा. हे मी काय सांगतो आहे की कर्म चुकवता येत नाही माणसाला. हे मी सांगतो हा फार महत्त्वाचा विषय आहे, त्याचा पाप पुण्याशी संबंध आहे म्हणून सांगतो की कर्म माणसाला चुकवता येत नाही. निसर्गाचे नियम माणसाला चुकवता येत नाही. तुम्ही कर्म करायला लागलात की निसर्गाच्या नियमांना तुम्ही गती देणार म्हणा किंवा नाही देणार म्हणा, ती त्याला मिळतच असते आणि त्याच्यातून नियती निर्माण होत असते. तुमचं संचित तेही कर्मातूनच निर्माण झालेलं आहे. प्रारब्ध ते संचितातूनच बाहेर आलेलं आहे. प्रारब्ध भोगता 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 तुम्ही जे क्रियमान करता त्याच्यातून पुन्हा पाप पुण्य निर्माण होतं. त्या पाप पुण्यातून नियती निर्माण होते, त्या नियतीतून सुखदुःख निर्माण होतं आणि त्याला आपण म्हणतो शेवटी हे नशीब. हे जर तुम्ही एकदा नीट लक्षात ठेवलं तर पाप पुण्याचं महत्त्व मी का देतो ते तुम्हाला कळेल की तुम्ही कर्म, निसर्गाचे नियम हे आपलं काम करणार. तुम्ही त्याची काळजी करण्याचं कारण नाही, ते आपलं काम करणार.
निसर्गाचा नियम काय सांगतो? ॲक्शन रिॲक्शन. ॲक्शन झाली की रिॲक्शन होणार. म्हणून तुमची ॲक्शन जर चांगली असेल रिॲक्शन चांगली होणार. ताबडतोब होईल असं नाही. आज होईल, उद्या होईल, परवा होईल. ते प्रत्येकाच्या त्या ॲक्शनच्या जातीवर अवलंबून राहील. जात म्हणजे प्रकार. ॲक्शनचा जो प्रकार आहे म्हणजे आपण जी कृती करतो तिचं जे स्वरूप आहे त्याच्यावर ते आज फळायचं का, उद्या फळायचं का, परवा फळायचं का आणि 10 वर्षांनी फळायचं ते त्याच्यावर अवलंबून असतं आणि परिस्थितीवर. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये कर्म महत्त्वाचं आहे. कर्म म्हटलं की पापुण्य आलं. पापुण्य म्हटलं की सगळं आलं. संचितपासून ते सुख दुःखापर्यंत सगळं आलं. म्हणून आपण जे कर्म करतो ते कर्म महत्त्वाचं आहे. म्हणून हे कर्म कसं केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात परोपकार. पुण्य पुण्य पाहिजे, परोपकार. पाप पाहिजे, परपीडा. समर्थ काय सांगतात? पुण्य पाहिजे, ईश्वर स्मरण करा. पाप पाहिजे, देवाला विसरा. जीवनविद्या काय सांगते? पुण्य पाहिजे, कृतज्ञते. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कृतज्ञता जीवनामध्ये व्यक्त केली पाहिजे आणि कृतज्ञतेने जीवन जगलं पाहिजे. आणि पाप, कृतज्ञ राहिलात की पाप. हे एकदा तुमच्या ध्यानात आलं की पाप पुण्य आपल्या जीवनामध्ये 3 प्रकार आहेत. एक परोपकार, परपीडा, ईश्वर स्मरण, विस्मरण आणि कृतज्ञता, कृतज्ञता. या 3 प्रकार. म्हणून पहिला प्रकार आपण पाहिला थोडक्यात. दुसरा प्रकार आपण जो पाहतो आहोत तो म्हणजे पाप पुण्य. की तुमच्या जीवनामध्ये पाप पुण्य इज एव्हरीथिंग. त्याला पर्याय नाही हे लक्षात ठेवायचं. पाप केलं की ताप होणारच, संताप निर्माण होणारच, अनुताप होणारच, पश्चात्ताप होणारच आणि शेवटी दुःख हे येणारच. ह्याच्या उलट तुम्ही जर ईश्वर स्मरण केलं तर त्या ईश्वर स्मरणातून, कृतज्ञतेतून, परोपकारातून पुण्य निर्माण होईल आणि ते पुण्य तुमच्या सर्व सुखाला कारणीभूत ठरेल. इतकंच नव्हे तर तुम्ही ज्याला मोक्ष म्हणता त्याच्यातून तुमची तो तुम्हाला मिळेल. आता मोक्ष म्हणजे काय वगैरे ते आपण नंतर बघू. मोक्ष म्हणजे जन्ममरणातून सुटका हा नव्हे, ते जीवनविद्येला मान्य नाही, पण ते नंतर तो विषय आपण बघू. म्हणून कर्म, आता नामस्मरण करणं हे कर्म आहे, हे लक्षात ठेवायचं. आपण जे नामस्मरण करतो ना ते कर्म आहे. आता कर्म झालं की त्याच्यातून पुण्य निर्माण होणारच, म्हणून संत सांगतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तू ईश्वराचं स्मरण जर करशील तर पुण्य भरपूर तुझ्या गाठी येईल. इतकंच नव्हे तर तुझ्या गाठी पुण्य असेल तर तुझ्या तोंडात नाम येईल. हे आणखी उलटं सांगतात. कोण? संतच सांगतात. असेल जन्मोजन्मीची पुण्य सामुग्री, तरीच येईल जिव्हाग्री, नाम त्या श्रीहरीचे. एकनाथ महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज आणखीन सांगतात, जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळखीचे, एक वेळ यावे. म्हणजे एक वेळ देवाचं नाव मुखामध्ये यायला पाहिजे असेल तर तुमच्या गाठी पाठी पुण्य पाहिजे तर तुम्ही नामस्मरण कराल. मी मागल्या खेपेला एक गोष्ट सांगितली भिकारणीची. ती जी भिकारी तिला भीक मागायला लाज वाटत नाही, पण देवाचं नाव घ्यायला विठ्ठल विठ्ठल म्हणायला लाज वाटते. किती पापी आहे ती, म्हणून भीक मागते ना. तर सांगायचा मुद्दा असा की देवाचं नाव घेणं ही गोष्ट सोपी नाही. महाभाग्य उद्याला येतं तेव्हा देवाचं नाव मुखात येतं. पण मग तुम्ही म्हणा मग पापी लोकांनी काय करायचं? मग त्यांच्या मुखात देवाचं नाव जर येत नाही तर काय करायचं? सोपा उपाय आहे. त्याला सोपा आहे. पडोनी राही संतांची ठाई.
तुकाराम महाराज काय सांगतात, उगाच पडून या राई संतांची ठाई. मग काय होईल, नाम तुझ्या मुखातून आपोआप येईल. नाम मुखातून, कारण ते नाम घेतात म्हणून. तुकाराम महाराज मगाशीच सांगितलं, तुकाराम महाराज असेल तेथे नाम घेतात. जेथे असेल तेथे जसे असेल तसे नाम घेतात. आता ते जर नाम घेतात म्हटल्यानंतर त्यांच्या मुखातून जे नाम येणार ते ह्याच्या कानात पडणार, ह्याच्या कानात जे पडणार ते तोंडातून बाहेर येणार. म्हणून संतांची संगत हे महत्त्वाची. किती पापी असू दे, संतांच्या संगतीमध्ये आलं ना की त्याच्या मुखामधून हळूहळू नाम यायला लागेल. पण तो राहायला पाहिजे वाटतं. म्हणून उगाच पडून या राही. तू काही केलं नाही तरी तिथे पडून जरी राहिलास ना तरी सुद्धा तुझा फायदा होईल. प्रत्यक्ष तसं काही करू नका, नाहीतर संत बिचारे ते घायकुतीला येतील. संत सांगतात त्याचा भावार्थ घ्यायचा की त्यांच्या संगतीत राहा. कळलं की नाही. ते कीर्तन करत असेल तर कीर्तनाला जा, प्रवचन करत असेल तर प्रवचनाला जा, भजन करत असेल तर भजनाला जा, नाम संकीर्तन करत असेल तर नाम संकीर्तनाला जा, प्रार्थना म्हणत असेल तर प्रार्थनेला जा. त्यांच्या संगतीत राहा. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ग्रंथदिंडी ही संत संघ आहे. संत संघ याचा अर्थ संत म्हणजे फार मोठा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज इतकं लेवलचा संत पाहिजे असं नाही. जो देवाचं नाव घेतो तो संत. अगदी साधी सोपी व्याख्या जीवनविद्या सांगते. देवाचं जो नाव घेतो ना आवडी नाही हा, मात्र जो देवाचं नाव घेतो संतच आहेत. त्याच्या संगतीत राहा, संत संघ मिळाला. तो नाव घेता 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 तूही आपोआप नाव घेणार. हे सोपं आहे. कळलं की नाही. पण ह्याच्यासाठी संत संघ पाहिजे. म्हणून सगळ्या संतांनी बघा संत संघ मागितला आहे. देवा तू नको मला. कळलं की नाही. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा. मज भक्तीची आवडी सेवा व्हावी ऐशी जोडी. तो मोक्ष आहे ना तो आम्हाला नकोच. तुम्हाला त्याचं महत्त्व आहे ना देवा, तो तुमच्याच जवळ ठेवा. मग आम्हाला कोण पाहिजे आहे, आम्हाला संत संघ पाहिजे. मग दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. मग होत कल्पवरी, जन्मभर जरी कल्पवरी जरी मला तू जन्म दिलेस ना तरी चालेल असं म्हणतात. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. काय म्हणतात, कल्पवरी वाटेल तितके जन्म घ्यायला मी तयार आहे, कितीही गर्भवास घ्यायला तयार आहे, पण मला संत संघ पाहिजे. बघा म्हणजे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष आपण म्हणतो, संतांना मान्य नाही. संत सांगतात कितीही गर्भवास मिळू दे पण संत संघ पाहिजे. संत संघ मिळाला ना आम्हाला आणखी काही नको. इतकं संत संगतीचं महत्त्व आहे. ते उगीच नाही का संगती तशी गती. त्या गती हा शब्दच त्याच्यामध्ये आहे. संगतीमध्येच गती हा शब्द आहे की तुम्हाला चांगली संगती मिळाली गती चांगली, वाईट गती मिळाली की वाईट सगळं तुमचं जीवन अनिष्ट होतं. मग दारू लोक का पितात, दारू पिणाऱ्याची संगत थोडी जरी मिळाली ना तरी बाधक आहे. कारण मन आपलं जे आहे ना ते नेहमी अधोगतीला जाणार आहे. जसं पाणी खालच्या दिशेने वाहतं तसं मन नेहमी अधोगतीच्या दिशेने सहज वाहतं. कळलं की नाही. पाणी सहज वाहतं अधोगतीच्या दिशेने, पाणी खालच्या दिशेने. तसं मन हे मनाची अधोगती सहज आहे. मग पाण्याला उचलावं लागतं, त्याला लिफ्ट इरिगेशन म्हणतात. म्हणून नदीचं पाणी जे वाहतं ते लिफ्ट केलं की मग त्याचं इरिगेशन शेतामध्ये केलं, हे पीक येतं. हे पीक येतं म्हणजे लिफ्ट इरिगेशन म्हणतात ना. तसं पाण्याला लिफ्ट केलं पाहिजे. तसं तुमच्या ठिकाणी हे जे आहे त्याला तुम्ही लिफ्ट केलं पाहिजे. कोणाला, मनाला. जे मन वाहतं आहे ना अधोगतीच्या दिशेने त्याला लिफ्ट करा. एकदा तुम्ही त्याला लिफ्ट केलं की मग तुमच्या अंतःकरणामध्ये विठोबाचं राज्य आपोआप निर्माण होईल. आणि विठोबाचं राज्य म्हणजे नित्य दिवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी असं म्हटलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा
की मानवी जीवनामध्ये पाप आणि पुण्य याला अपरंपार महत्त्व आहे आणि हे पुण्य मिळवण्याचा सोपा मार्ग नामस्मरण. बाकीचे मार्ग आहेत पण ते सर्वांना पेलण्यासारखे नाहीत. पण नामस्मरण कोणीही करावं, कळलं नाही, कोणीही कुठेही केव्हाही कसंही, झोपून म्हणा, बसून म्हणा, फिरून म्हणा, जसं तुम्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणा की सकाळी 4लाच उठलं पाहिजे असं नाही, जागरण केलं पाहिजे असं नाही. सुखानं देवाचं नाव घे, सुखे हरिनाम घे म्हटलेलं आहे. हरिनाम सुखाने घे, आनंदाने घे, सहज घे आणि तुला सहज पुण्य मिळेल. किती पुण्य मिळेल? अगणित. कोण सांगतं? ज्ञानेश्वर महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. गणती करता येणार नाही एवढं पुण्य. तुम्हाला जर पाहिजे असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण ते सोपं नाही. कारण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणजे फक्त एक वाक्य म्हटलं म्हणजे नाही. क्षणभरी रिकामा क्षण नामाने भरी, हे महत्त्वाचं आहे. क्षणभरी हरिमुखे म्हणा म्हटलं तर जे हरिपाठामध्ये सांगितलं आहे पहिल्या अभंगात ते सर्व मिळेल. चारी मुक्ती साधिल्या. नंतर वेदशास्त्र उभारी बाया सदा आणि देवकीचा राणा पांडवा घरी आणि पुण्याची गणना कोण करेल. या चारही गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असेल नामस्मरण. पण क्षणभरी उद्योगधंदा सोडून नव्हे. रिकामपण मिळालं नाम घ्यायचं, रिकामपण मिळालं नाम घ्यायचं. असं जर केलं तर सर्व काही होतं. म्हणून संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. कधीकधीचं संत फार रागावतात. नाम न घे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात ना, म्हणजे किती ते रागावतात बघा. अरे तुम्हाला आम्ही कंठशोष करून सांगतो देवाचं नाव घ्या, देवाचं नाव, आणि तुम्ही घेत नाही म्हटलं ते रागवणार नाही काय. आता अरे अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून मुलाने आईने मुलाला सांगितलं, अरे अभ्यास कर, अभ्यास. तो करत नाही तर मग आई रागवणार नाही. तसं तुकाराम महाराज रागावले. म्हणून पुण्य पाहिजे तर नामस्मरण केलं पाहिजे. आता करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.